वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द डिस्कशन ऑफ द IR. आज आपण GS2च्या पर्स्पेक्टिव्हने जी सिरीज पाहतोय आणि ऑब्वियसली PSRच्या पर्स्पेक्टिव्हने त्याच्यामध्ये आज डिस्कस करणारे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक सिरीजमधला नेक्स्ट तो म्हणजे इंडिया अफगाणिस्तान. लास्ट लेक्चरमध्ये आपण US पाकिस्तानच्या रिलेशनच्या माध्यमातून एक इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला की ॲक्च्युली पाकिस्तानमध्ये काय चालू आहे आणि ऑब्वियसली अजून आपण एक्सप्लोर करणार आहोत. पण आत्ता सध्या रिसेंटली अफगाणिस्तान जे आहे त्या अफगाणिस्तानचे जे फॉरेन मिनिस्टर आहे ते इंडियाला व्हिजिटला आले आणि इंडिया आणि अफगाणिस्तानमध्ये थोडेसे संबंध आता दृढ होत चालले आहेत. मग आपल्याला ह्या अनुषंगाने स्टडी करायचा आहे. पहा, कंटेक्स्ट समजून घ्या. मी ऑलरेडी सांगितलं पाकिस्तानचा एक भाग आहे तो म्हणजे बलुचिस्तान, इथे बी लिहितो. एक भाग आहे तो म्हणजे सिंध, दुसरा भाग आहे तो म्हणजे पंजाब, तिसरा भाग आहे तो म्हणजे खैबर पख्तूनख्वा प्रोव्हिन्स, नंतर पार्ट येतो म्हणजे गिलगित बाल्टिस्तान. अशा पद्धतीने पार्ट आहे. त्यातला हा जो खैबर पख्तूनख्वा आहे त्या तहरीके तालिबान पाकिस्तान की ज्याला TTP म्हणतात त्याला अफगाणिस्तानमधील तालिबान गव्हर्नमेंटचा इनडायरेक्टली सपोर्ट आहे. कारण का थोडीशी पश्तून नॅशनॅलिटी आहे. पश्तून नॅशनॅलिटी म्हणजे काय की अफगाण पॉप्युलेशन थोडंसं पाकिस्तान टेरिटरीमध्ये देखील आहे आणि त्यांना ते सेपरेट करायचं आहे. ह्या अनुषंगाने कुठे ना कुठे तेहरीके तालिबान पाकिस्तानने पाकिस्तानी आर्मीवरती खैबर पख्तूनख्वा प्रोव्हिन्सेसमध्ये अटॅक करायला सुरुवात केली आणि त्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये एक प्रकारे क्लॅशेस निर्माण झाले. आपण लास्ट एपिसोडमध्ये पाहिलं की कशा प्रकारे USAने पाकिस्तानच्या मदतीने एक प्रकारे मुजाहिद्दीन आणि तालिबान उभे केले होते जेणेकरून अफगाणिस्तानमध्ये जे USSR येऊन थांबलं होतं त्याला पळून जावं लागेल किंवा त्याला बाहेर ढकललं जाईल, जे की ते सक्सेसफुली त्यांनी पार पाडलं हे तिघांच्या मदतीने. मग त्यानंतर आपण पाहिलं की 9/11च्या अटॅक नंतर जेव्हा ग्लोबल वॉर ऑन टेरर जागतिक आतंकवादाविरुद्धचं जे जागतिक युद्धाची घोषणा केली USAने, त्याच्यात पाकिस्तानला इच्छेच्या विरुद्ध सामील व्हावं लागलं आणि त्यावेळेस इथं होतं तालिबान. ह्या तालिबान गव्हर्नमेंटला बाहेर काढून USAने स्वतःच्या आर्मीची सत्ता इस्टॅब्लिश केली. सो USA आर्मी होती 2021 पर्यंत अफगाणिस्तानमध्ये, हे देखील पाहिलं. ह्या कंटेक्स्टमध्ये लक्षात येईन आपल्याला की ज्यावेळेस USA अफगाणिस्तानमध्ये होतं त्यावेळेस USAला पाकिस्तानची गरज होती स्वतःची मिलिटरी गोष्टी सस्टेन करण्यासाठी, लॉजिस्टिक्ससाठी, स्ट्रॅटेजिक लोकेशनच्या माध्यमातून. त्यावेळेस कुठेतरी पाकिस्तानने तालिबानला सपोर्ट केलेला दिसतो जेणेकरून तालिबानला एक प्रकारे सँक्च्युरी आश्रय मिळत होता इथे USAच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी. मग पाकिस्तान हे तालिबानला त्यावेळेस सपोर्ट करत होतं अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य यावं यासाठी. कारण त्याला असं वाटत होतं की ह्या ग्रेट गेममध्ये, मोठ्या महाखेळामध्ये कुठेतरी जर तालिबानचं राज्य आलं आणि तालिबान आपल्या जर चांगला मित्र असेल कारण आपण त्याला सपोर्ट केलाय तर आपण तालिबान मिळून अफगाणिस्तानवरती चांगलं कंट्रोल राहील आणि एक प्रकारे मला तिथे विजय मिळवता येईल ॲटलिस्ट इंडियाच्या अगेन्स्ट सुद्धा. सो ह्या कंटेक्समध्ये इंडिया आणि पाकिस्तानचं इनडायरेक्ट प्रॉक्सी वॉर ज्याला छुपयुद्ध म्हणतो ते छुपयुद्ध सुरू झालं ते म्हणजे अफगाणिस्तानमध्ये. समजून घ्या कंटेक्स्ट काय आणि मग आपण आर्टिकल करू. कंटेक्स्ट आहे इंडिया व्हर्सेस पाकिस्तान. आता पहा, कौटिल्यांनी काय सांगितलं, शेजारी नेहमी दुश्मन, दुश्मनचा दुश्मन नेहमी मित्र, आणि हा कोणी अफगाण. सो अफगाणिस्तान आपला नेहमी मित्र राहिलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे कौटिल्याच्या थेअरीनुसार. ठीक आहे, परंतु आपण काय पाहिलं की अशा पद्धतीने इथे पाकिस्तान आहे, इथे अफगाणिस्तान आहे आणि इकडे इंडिया आहे, बरोबर. मग इंडियाला नेहमी वाटतं की जर आपल्या अफगाणिस्तान सोबत संबंध चांगले असतील तर पाकिस्तानला दोन्ही साईडनी अटॅक होऊ शकतो ही भीती नेहमी राहील, ज्याला टू फ्रंट वॉर म्हणतो. मग त्यासाठी आपल्याला अफगाणिस्तान सोबत चांगले संबंध असणं गरजेचं आहे, जे की इतिहासात पाहायला गेलं तर आहे पण वर्षानुवर्ष. पण ते संबंध कॅरी फॉरवर्ड पाकिस्तानकडे पण होऊ शकतात कारण त्यावेळेस ते एकत्र आहे. बट आपण त्यानंतर देखील चांगले संबंध डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलाय, एक गुडविल इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केलाय. आणि गुडविल कशा पद्धतीने इस्टॅब्लिश केली ते आर्टिकलमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. मोर दॅन $3 बिलियन आपण इन्व्हेस्टमेंट केलेली अफगाणिस्तानमध्ये, लक्ष ठेवा. सो इट्स नॉट ए जोक, मोर दॅन $3 बिलियन. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे आपलं, तर अफगाणिस्तान सोबत आपल्याला काय करायचं होतं, याला म्हणतात एम्पायर ऑफ ग्रेव्हयार्ड अफगाणिस्तानच्या एरियाला. आणि एक प्रकारे अफगाणिस्तानमध्ये भारत आणि पाकिस्तानचं छुपयुद्ध चालू होतं की कोणाचं वर्चस्व असेल.
पाकिस्तानला असं वाटतं मी तालिबानला सपोर्ट केला, तालिबान अफगाणिस्तानमध्ये आले, सो माझं वर्चस्व राहील जेणेकरून इंडिया गप्प राहील आणि इंडिया अफगाणिस्तानमध्ये हे छुपयुद्ध हरेल. इंडियाला असं वाटतं अफगाणिस्तानमध्ये माझे चांगले संबंध असतील अफगाणिस्तान गव्हर्नमेंटशी, तालिबानशी, तर कुठे ना कुठे, आता तालिबान आलं पण अगोदर अफगाणी गव्हर्नमेंट होतं, अफगाणी पॉप्युलेशन होतं, तर कुठे ना कुठे मला तिथे एज मिळेल, इंडियाला एज मिळेल अफगाणिस्तानमध्ये, जेणेकरून पाकिस्तानवर नेहमी प्रेशर क्रिएट होईल. आणि ही जी गेम आहे ही स्ट्रॅटेजिक डेप्थ किंवा डेप्थ गेम म्हटलं जातं, त्याला खोलीची खेळ म्हटलं जातो. सो ती जी गेम आहे अफगाणिस्तानमध्ये खेळली जात होती. ह्या कंटेक्समध्ये आता काय चालू आहे मी ऑलरेडी सांगितलं की कुठे ना कुठे टीटीपीना सपोर्ट करते तालिबान आणि टीटीपी मात्र पाकिस्तान आर्मीवर अटॅक करते. सो पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कुठेतरी क्लॅशेस निर्माण झालेले आहेत, जे की 1 वर्षापूर्वी पण झाले होते आणि ह्या वर्षी थोडे इंटेन्सिफाईड झाले. तर ह्या लेवलला की पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या कंधार या शहरामध्ये जाऊन तिथल्या आतमध्ये शहरांमध्ये जाऊन बॉम्बिंग करायला सुरुवात केली. आणि मग अशा सिच्युएशनमध्ये अफगाणिस्तानचे फॉरेन मिनिस्टर जेव्हा इंडियामध्ये भेटायला येतात आणि इंडियाचे फॉरेन मिनिस्टर जेव्हा त्यांना भेटतात, त्यांना वेळ देतात, ते 7 दिवस इथं असतात, त्यांच्या सगळ्या मीटिंग्स होतात आणि त्यानंतर वॉर मोठ्या प्रमाणात ब्रेकआउट होतं अफगाणिस्तान पाकिस्तान बॉर्डरवरती, तर डेफिनेटली कुठेतरी कॅल्क्युलेशन हिट व्हायला सुरुवात होतात, कॅल्क्युलेशन फिरायला सुरुवात होतात डिप्लोमॅट्सच्या डोक्यामध्ये. आणि त्याचंच ॲनालिसिस घेऊन आलोय मी आज शशी थरूर यांच्या या लेखाच्या माध्यमातून. शशी थरूर जरी काँग्रेस पक्षाचे असले तरी शक्यतो मी पॉलिटिकल व्ह्यूजला सबस्क्राईब करत नाही, एक्सेप्ट 1 or 2 आर्टिकल्स. शशी थरूर हे आपल्याला अदर पर्स्पेक्टिव्ह देतात. ते एकमेव असे आहेत की फॉर एक्झाम्पल तुम्ही विचार केला तर ते फक्त मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा काँग्रेसचे नाही आहेत सदस्य, तर ते पार्लमेंटरी कमिटी ऑन फॉरेन अफेअर्सचे चेअरमन पण आहेत. सो त्यांचे व्ह्यू पॉईंट हे पार्लमेंट कमिटीच्या चेअरमन ऑफ फॉरेन अफेअर्सच्या पर्स्पेक्टिव्हने पण आहेत, हे देखील आपण कन्सिडर केलं पाहिजे. सो लेट्स बिगिन. मग त्यांनी हा सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न विचारलाय की विथ काबूल म्हणजे काय, काबूल सोबत म्हणजेच कोण, अफगाणिस्तानची राजधानी काबूल आहे. तुम्ही लास्ट आर्टिकलमध्ये देखील पाहिलं असेल, फॉरेन पॉलिसीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये एखाद्या देशाला त्याच्या राजधानीवरून हाक मारण्याची किंवा लिहिण्याची पद्धत येते. कधी, जेव्हा तुम्ही त्याच्या परराष्ट्र धोरणाबद्दल बोलता त्यावेळेस म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की न्यू दिल्लीच्या म्हणण्यानुसार, म्हणजे याचा अर्थ काय, भारताच्या म्हणण्यानुसार. ठीक आहे. सो अशा पद्धतीने म्हटलं जातं. सो काबूल सोबत आपले जे संबंध आहेत ते नैतिक असले पाहिजे की वास्तववादाशी धरून असले पाहिजे. मग वास्तववाद म्हणजे काय, हा झाला तुमच्या IR चा PSIR पार्ट. ठीक आहे. सो जर जे GS2 साठी जे लेक्चर ऐकतात त्यांनी हा 2 मिनिटाचा सेशन स्किप केला तरी चालेल, पुढे नाही केला तरी तुम्हाला नॉलेज मिळेल नक्कीच आणि फार इंटरेस्टिंग आहे. सर्वांना माहिती आहे वास्तववाद म्हणजे काय, रिअलिझम, ज्याला आपण वास्तववाद म्हणतो. वास्तववादाचे काही 2-3 प्रमुख घटक आहेत. सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे वास्तववाद सांगतो की युअर नॅशनल इंटरेस्ट इज अ सुप्रीम, राष्ट्रीय हित हेच सर्वोच्च आहे, की तुम्ही तेच केलं पाहिजे की जे तुमच्या राष्ट्रीय हितात आहे. हे कोण सांगतं, मॅकियावेली सांगतो, थॉमस होप सांगतात, मियर शायमर सांगतात, केनेथ ओल्ड्स देखील सांगतात. हे सर्वजण काय मानतात की नॅशनल इंटरेस्ट, राष्ट्रीय हित हे सर्वोच्च आहे. कौटिल्य सुद्धा हे मानतात. का सर्वोच्च आहे, आणि त्यासाठी तुम्ही कुठेही इथिक्सला धरून, पॉलिटिक्सला धरून, स्वतःच्या रिलिजनला धरून मॅकियावेली डिसिजन न घेता राष्ट्रीय हितात जे ते डिसिजन घेतले पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, प्रत्येक राजाने, आपल्या केसमध्ये पंतप्रधान असतील, यांनी नेहमी निर्णय घेताना राष्ट्रीय हित समोर ठेवलं पाहिजे. त्याला असं जर राष्ट्रीय हित ठेवलं समोर तर मात्र तुम्हाला काय म्हणता येईल, ते वास्तववादी आहेत असं म्हणता येईल. म्हणजे ते काय इमोशनल होत नाही, इमोशनल डिसिजन घेत नाही, तर ते रिअल काय डिसिजन्स आहे ते घेतात. याच्या विरुद्ध कोण असू शकतं, याच्या विरुद्ध आयडियलिस्ट लोक आहे, आदर्शवादी लोक आहे. ते म्हणतात काय, प्रत्येक वेळेस राष्ट्रवादाच्या नावाखाली तुम्ही इथिक्स कॉम्प्रोमाइज करून चालणार आहे का, नाही. तर इथिक्स अँड पॉलिटिक्स कॅनॉट बी सेपरेटेड, इथिक्स अँड इंटरनॅशनल पॉलिटिक्स कॅनॉट बी सेपरेटेड. ते काय म्हणतात, प्रत्येक वेळेस राष्ट्रहितच बघायची गरज आहे का, नाही. तुम्हाला कधी कधी वैश्विक हित देखील बघावं लागेल, युनिव्हर्सल, लाईक इंडिया पाकिस्तान सोबत. कदाचित भारताचं राष्ट्रीय हित हे सांगू शकतं की पाकिस्तान विरुद्ध अटॅक करा, पण वैश्विक हित सांगतं की नको, कारण जर न्यूक्लिअर ब्रेकआउट झालं तर पूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून ते हानिकारक आहे. सो अशा पद्धतीने सर वास्तववाद. मग आपलं जे काय आपण डिसिजन घेतलेलं आहे तालिबान सोबत इंटरॅक्शन करण्याचा, तालिबान सोबत संबंध तयार करण्याचा, चांगले संबंध आंतरराष्ट्रीय, तो नैतिक आहे का की तो वास्तववादाच्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, लेट्स सी. पहिलं, तालिबान सोबतच्या संबंधातून धोरणात्मक फायदे मिळू शकतात. येस, पहिला पॉइंट.
जर आपण संबंध त्यांच्यासोबत ठेवले तर आपल्याला धोरणात्मक फायदे मिळतील. पण भारताने लोकशाही आणि लैंगिक समानतेच्या आपल्या वचनबद्धतेचे पालन करणे देखील आवश्यक आहे. असं का म्हटलंय? लैंगिक समानतेचा मुद्दा कुठून आला? त्यांच्या देशामध्ये तुम्हाला माहिती आहे महिलांवरती कोणत्याही प्रकारे स्वातंत्र्याचे कुठलेही हात नाही, म्हणजेच काय स्वातंत्र्य नाही महिलांना. खूप सारी बंधनं आहे त्यांच्यावरती. फॉर एक्झाम्पल मीडियामध्ये महिलांना अलाउड नाही आहे, शिक्षणामध्ये महिलांना अलाउड नाही मोठ्या प्रमाणात. आणि ते ज्यावेळेस इथं आले होते इंडियामध्ये तेव्हा त्यांनी हेच केलं की महिलांची प्रेस कॉन्फरन्स बोलवली, त्याच्यामध्ये महिलांना अलाउडच नव्हतं केलं. मग जेव्हा ते आपण पुढे स्टडी करणारच आहे काय झालं ॲक्च्युली डिटेलमध्ये, पण सांगण्याचं उद्दिष्ट काय की म्हणून तो मुद्दा गरजेचा आहे. त्यांनी सांगितलं की वास्तववाद आहे म्हणून आपण अफगाणिस्तानसोबत चांगले संबंध ठेवायचे, तालिबानसोबत चांगले संबंध ठेवायचे म्हणून त्याच्या चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आहे का? कारण तालिबान काय कुठं लोकशाही नाही आहे की आपली जी लोकशाहीची मूल्ये आहे, लैंगिक समानतेची मूल्ये आहे जी आपल्या संविधानात सांगितल्यात ती सुद्धा पाळायची आणि त्यांना सुनवायचं की तुम्ही जर हे फॉलो करणार असाल तरच आमचे संबंध चांगले राहतील. हा प्रश्न आहे. ठीक आहे. सो लेट्स बिगिन विथ द डिस्कशन. इंट्रोडक्शन काय बघा. परराष्ट्र धोरण हे नैतिक निष्ठा आणि कठोर गणना यामधील अस्थिर जागेत नेहमीच असते. देश सार्वत्रिक मूल्यांची घोषणा करतात आणि जेव्हा सोयीस्कररित्या आवश्यक असते तेव्हा ते पुन्हा समायोजन करतात. हे झालं इंट्रोडक्शन. काय मग इंट्रोडक्शन की कोणत्याही देशाची परराष्ट्र नीती ठरवताना प्रत्येक देश आपल्या राष्ट्रहिताचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून बऱ्याच वेळा नैतिकतेच्या मार्गाने आपली परराष्ट्र धोरण तयार करण्याचा प्रयत्न करतो, परंतु सोयीस्कररित्या वास्तववादाचा उपयोग करून राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी बऱ्याच वेळा सार्वत्रिक मूल्यांची कुठेतरी एक प्रकारे सार्वत्रिक मूल्ये पाठीमागे राहतात. हे लिहू नका, तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आपल्या फॉरेन पॉलिसीला पुन्हा रिशेप करावं लागतं, पुन्हा समायोजित करावं लागतं आपलं राष्ट्रीय हित साध्य करतं. पुन्हा एकदा सांगतो, थोडंसं किऑटिक झालं सॉरी, पुन्हा सांगतो. प्रत्येक देश किंवा प्रत्येक राष्ट्र आपले परराष्ट्र धोरण ठरवताना दोन गोष्टींची नक्की काळजी घेतो. एक म्हणजे त्या परराष्ट्र धोरणासाठी नैतिक निष्ठा असली पाहिजे आणि दुसरं म्हणजे कुठेतरी त्याला वास्तववादाचा टच असला पाहिजे, वास्तववादाचा स्पर्श असला पाहिजे, जेणेकरून आपले राष्ट्रीय हित साध्य होऊ शकते. आणि त्यासाठी वेळेनुसार परिस्थितीनुसार गरज पडल्यास, इथं उल्लेख आहे बघा, सोयीस्कररित्या, ठीक आहे, गरज पडल्यास सोयीस्कररित्या परराष्ट्र धोरणाचे समायोजन देखील करावं लागते, म्हणजे चेंज करावं लागतं, रिशेप करावं लागतं. सिंपल इंट्रोडक्शन. ठीक आहे. पुढे काय बघा. पण याच्यामागचा कंटेक्स्ट काय आहे? कंटेक्स्ट सिंपल आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान नेतृत्वाखालील जी काही अथॉरिटीज आहे, प्राधिकरण म्हणजे काय अथॉरिटीज, भारताने नुकताच केलेला संपर्क. म्हणजे काय झालं बघा, ज्या वेळेस तालिबान अटॅक करत होतं, USA विड्रॉल होत असताना आणि तालिबान पूर्ण अफगाणिस्तान कॅप्चर करत होतं, त्यावेळेस सिच्युएशन पाहिली असेल तुम्ही, अत्यंत बिकट सुरक्षेची परिस्थिती होती. लोक विमानावरती बसून, चाकांवरती बसून ट्रॅव्हल केलेले आपण तुम्ही पाहिलं असेल, अत्यंत हाल झालेले. अशा परिस्थितीत सुद्धा तालिबानने जेव्हा इंडियन एम्बेसीवरती तिथं राईट आपला राजदूतावास होता, आपले लोक सुरक्षित बाहेर काढले गेले. आपण तालिबानने जेव्हा ती एम्बेसीवरती सुद्धा तालिबानचे फोर्सेस गेले, तेव्हा त्यांनी कुठेही एम्बेसीला डिस्ट्रक्शन केलं नाही, आपल्या लोकांना प्रोटेक्शन दिलं. आज देखील आपले तिथं राजदूतावास हे टेक्निकल मिशन, तांत्रिक कुठेतरी योजना म्हणून चालू होतं. आज त्याला फुल एम्बेसीचं राजदूतावासाचं स्वरूप आले आणि तालिबाननी गॅरंटी घेतली की आम्हाला यांना प्रोटेक्शन देऊ. त्यांनीच गॅरंटी घेतली प्रोटेक्शनचं, मग दुसरं कोण आपल्याला त्रास देणार आहे? तिथं काय प्रॉब्लेम होणार नाही. आणि ऑब्व्हियसली आपले ITBP वगैरे पण तिथं आहेत. असो, सांगण्याचं उद्दिष्ट काय, कंटेक्स्ट तो आहे की आता आपण नुकता त्यांच्याशी संपर्क झालेला आहे. तालिबान हे टेररिस्ट ऑर्गनायझेशन होतं. जेव्हा तालिबान हे अफगाणमध्ये कब्जा करत होतं त्यावेळेस ते टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून जगात पाहिलं गेलं किंवा जगात पाहतात ते. परंतु जगाने त्यांना अजून पूर्णपणे देश आणि त्या देशाचे हे सरकार आहेत, शासन आहे तालिबान, हे ॲक्सेप्ट केलेलं नाहीये. त्याच्यामुळे आपण सुद्धा त्यांना डायरेक्ट ॲक्सेप्ट केलेलं नाही, परंतु आपला त्यांच्या सोबतचा संपर्क वाढत चाललाय. मग आपला गोष्ट प्रॉब्लेम कुठे? एक प्रॉब्लेम आहे की आपण म्हणतोय की आम्हाला टेररिझमच्या विरुद्ध 0 टॉलरन्स ठेवायचे, 0 सहिष्णुता. आम्ही टॉलरेटच करणार नाही टेररिझम कुठं, आतंकवाद. पण दुसऱ्या बाजूला जी संघटना आतंकवादी संघटना म्हणून डिक्लेअर आहे त्या संघटनेबाबत मात्र आपण त्यांच्याशी चांगले संबंध डेव्हलप करतोय. मग हे नैतिकतेत बसतं का? की याच्या मागे कुठेतरी देशाचं राष्ट्रीय हित आहे, वास्तविकता महत्वाची आहे? हा तो मेन प्रश्न आहे, याचा मेळ बसवायचा आहे. सर्वात स्पष्टपणे सांगायचं तर या महिन्यात अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेली भेट, मी आता जस्ट सांगितलं, हा त्या तणावाचा एक स्पष्ट अभ्यास केला पाहिजे आपण. नवी दिल्लीच्या या बैठका असतील,
संयुक्त निवेदनं असतील, म्हणजे जॉईंट स्टेटमेंट दिले. जॉईंट स्टेटमेंटला येण्यासाठी दोन्ही बाजू ॲग्री असावं लागतात तरच जॉईंट स्टेटमेंट येतं. बऱ्याच वेळा US रशियाचं आलेलं नाही बघितलं आपण. G20 बऱ्याचशा राष्ट्रांचं जॉईंट स्टेटमेंट नाहीत, नाटोचं जॉईंट स्टेटमेंट नाहीत बऱ्याच वेळा, G7चं जॉईंट स्टेटमेंट ह्यावेळेस नाही आलं. सो जॉईंट स्टेटमेंट म्हणजे सगळे देश ते जे काही स्टेटमेंट येणार त्याला ॲग्री आहेत, संमत आहे, तेव्हाच जॉईंटली दिलं जातं. मग अशा वेळी जर जॉईंट स्टेटमेंट येते याचा अर्थ अफगाणिस्तान आणि भारत दोन्ही बाजूंनी त्याला ॲग्री आहे. आणि मानवतावादी तसेच विकासात्मक सहकार्याची आश्वासने धोरणात्मक तर्क उघड करतात. त्याचबरोबर आपण मग आश्वासनं पण दिलेत की आता ठीक आहे, आम्ही थांबवली होती तुमची मदत, पण मानवतावादी सहाय्य ज्याला आपण HADR म्हणतो, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ वर्क, मानवतावादी सहाय्य पुन्हा द्यायला आम्ही सुरुवात करू. याचा अर्थच काय, संबंध सुरळीत होत चाललेले आहेत. परंतु महिला पत्रकारांना वगळण्यावरून झालेला प्रेस रूममधील वाद, की ते फॉरेन मिनिस्टर यांनी काय केलं, प्रेस कॉन्फरन्स बोलवली आणि त्यात महिलांना अलाउड नाही केलं. मग आपल्या लोकांनी पाहिलं ते, मग आपले विरोधी पक्ष असतील योग्य मुद्दा उचलला, विरोधी पक्ष असतील, काही राज्य सरकारे असतील, मीडियाचे लोक असतील, क्रिटिक्स असतील, या सर्वांनी तो इश्यू उचलला की इंडियाने याला सपोर्ट कसं केलं. डेफिनेटली फॉरेन मिनिस्ट्रीने एक स्टेटमेंट इश्यू केलं की ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही ऑर्गनाईज केलेली नाहीये, पण मग तुम्ही कंडेम तरी करायला पाहिजे ना की अफगाणिस्तानने असं नको करायला म्हणून. येतं लक्षात. मग ऑटोमॅटिकली ऑब्व्हियसली प्रेशर तयार झाला असेल आणि अफगाणिस्तानच्या फॉरेन मिनिस्टरला 2 दिवसाच्या आत फक्त महिलांची कॉन्फरन्स घ्यायला भाग पडलं. ही इंडियाची ताकद, लक्षात ठेवा. याच्याकडे कोण कसं बघतं आय डोंट केअर. मी हे समजतो की ते अफगाणिस्तानच्या फॉरेन मिनिस्टरला 2 दिवसात प्रेशराईज करून फक्त महिलांची कॉन्फरन्स घ्यायला भाग पडतात ना जगामध्ये, तर दिस इज इंडिया भाई, दिस इज न्यू इंडिया. मी ऑलवेज सांगतो की ऑपरेशन सिंदूर हॅज मेड इंडिया ऑन द ट्रॅक टू बिकम अ सुपर पॉवर. इंडिया इज रायझिंग आणि भारताचा उदय होतोय आणि तो कोणी थांबवू शकणार नाही. हे माझं ऑपरेशन सिंदूर पासूनचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे. असो, सत्ता कारणासह येणाऱ्या नैतिक तडजोडींना अव्यवस्थितपणे उघड करतो. तालिबानशी संबंध ठेवण्यामागील भारताचा तर्क तिप्पट आणि स्पष्टपणे व्यावहारिक आहे असं दिसून येतं. तिप्पट म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला त्याला 3 कारणं दिसून येतील. सगळ्यात पहिल्यांदा की प्रश्न असा आहे, मग प्रश्न येऊ पण शकतो तुम्हाला की लिहा, राईट डाऊन तो क्वेश्चन इज दॅट वाय, आधी इंग्लिशमध्ये सांगतो मग मराठीमध्ये सांगतो, वाय इंडिया इज अटेम्प्टिंग टू डेव्हलप ए गुड रिलेशन विथ द तालिबान अँड व्हॉट आर द चॅलेंजेस इनकल्केटिंग दॅट काइंड ऑफ रिलेशन्स. सिम्पली मराठी सांगायचं तर भारताची अफगाणिस्तानबाबतची परराष्ट्र नीती काय आहे, भारत कशा प्रकारे अफगाणिस्तानसोबत चांगले संबंध तयार करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये कोणती आव्हाने उभी आहेत. हा सरळ प्रश्न आहे आणि याचं उत्तर ह्या पूर्ण डिस्कशनमधून तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे. ठीक आहे. पुढे पहा. नवी दिल्लीच्या सुरक्षा गणनेसाठी काबूल महत्त्वाचे आहे. सगळ्यात पहिलं सुरक्षा. सो लिहा फर्स्ट पॉईंट आणि शॉर्ट नोट्समध्ये लिहायचं आहे. नवी दिल्ली म्हणजे काय, भारताच्या सुरक्षितेसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण का, भारताच्या विरुद्ध असलेल्या ज्या काही आतंकवादी संघटना आहे त्या अफगाणिस्तानमध्ये मोठ्या होणार नाही याची काळजी अफगाणिस्तानला घ्यावं लागेल. चांगले संबंध असेल तर नाही होऊन देणार, आपले संबंध शत्रुत्वाचे असतील तर ते त्यांना मोठ्या करणार. सो जर आपल्याला सुरक्षा करायची असेल सुनिश्चित, तर आपल्याला अफगाणिस्तानसोबत चांगले संबंध पाहिजे, तालिबानसोबत चांगले संबंध पाहिजे. सो सगळ्यात पहिलं सुरक्षाचा पर्स्पेक्टिव्ह आला. स्थिर अफगाणिस्तान जो भारत विरोधी अतिरेक्यांना आश्रय देण्यास सोडाच पण त्यांना मोकळे सोडण्यासही नकार देतो, हा एक धोरणात्मक आदेश आहे. विशेषतः सीमापार दहशतवादाचा वारसा आणि या देशाची पाकिस्तानशी असलेली ऐतिहासिक आणि भौगोलिक जवळीक पाहता. म्हणजे काय, क्लोज प्रॉक्सिमिटी पाहिली गेली आणि इतिहास पाहिला गेला तर आपल्याला दिसून येतं भारत विरोधी कारवाई करणाऱ्या दहशतवादी संघटना, आतंकवादी संघटना बऱ्याच वेळा अफगाणिस्तानमध्ये आश्रय घेताना दिसतात. मग कुठल्याही प्रकारचा आपला अफगाणिस्तान सोबतचा चांगला संबंध जर ह्या कारवाया थांबवून ठेवत असेल आणि याच्यातून दिसून येतं की तो संबंध का वाढवतोय, तर ते फक्त अतिरेक्यांना आश्रय देण्याच्या विरोधातच नाहीये, तर त्यांना ते आता मोकळीक पण नाही देणार आहे. 2 गोष्टीमध्ये फरक आहे. एक, मी त्या संघटनाला आश्रय पण देतोय आणि मोकळीक पण दिलेली आहे. मोकळीक दिली याचा अर्थ तुम्हाला जे करायचं करा, मी आहे तुमच्या पाठीशी, याचा अर्थ ऍक्टिव्हली सपोर्ट करतोय. दुसरं असतं आश्रय देणं बघतं की बाई तुम्हाला याचा संधी, माझं काही याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाहीये, ठीक आहे, बट मी तुम्हाला हर्ट करणार नाही कारण का माझी थोडीशी इंटरेस्ट आहे म्हणून. सो ही 2 गोष्टी वेगवेगळ्या आहे. मग हे अफगाणिस्तान कबूल करतंय की भाई मी आश्रय पण देणार नाही आणि मी सपोर्ट पण करणार नाही की तुम्ही करा काही भारत विरोधी कारवाया म्हणून. ठीक आहे. याच्यात 3री स्टेप ऍड व्हायची बाकी ती ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व होईल काही दिवसामध्ये जेव्हा आपण त्याला स्टेटचा दर्जा देऊ आणि ती स्टेज असणार आहे की आम्ही फक्त
मोकळीक देणार नाही, सपोर्ट करणार नाही. एवढंच नाही तर कोणी करत असेल ना त्याच्या विरुद्ध सुद्धा कारवाई करू, ही स्टेप येण्यासाठी थोडंसं त्याला तालिबानला तरी जम बसू द्या ना, थोडंसं त्यांना पण कळू द्या ना, आम्हाला होऊ द्या ना, त्यांचं आधी निपटू द्या, मग ते भारताच्या गोष्टींमध्ये जास्त लक्ष घालू शकतील. असो, ही रियालिटी आपण ओळखून ये. दुसरा पॉईंट आहे बघा, भारताचे अफगाणिस्तानशी दीर्घकाळचे विकासात्मक संबंध. सो लिहा दुसरा पॉईंट, विकासात्मक संबंध आणि लोक ते लोक नाते, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट किंवा पीपल टू पीपल रिलेशन. पहा, आणि खूप व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती, पाहू शकता तुम्ही. अफगाणिस्तानच्या समाजामध्ये, लोकांमध्ये जर संपूर्ण जगामध्ये सगळ्यात चांगले वाईब्स कोणत्या लोकांबद्दल असेल तर ते भारतीय आहेत. त्यांना माहिती आहे, कारण ते भारतीयांनी त्यांच्यासाठी काय केले, त्यांच्यासाठी रस्ते बांधलेत. जे काही बेसिक गरजा आहेत त्या आपल्यासाठी करायला पाहिजेत ते त्या आपण त्यांच्यासाठी करून ठेवल्यात. सो ते आपल्या डोक्यावरच घेणार ना. बेसिक गरजा, स्कूल्स ओपन केलेत, त्यांच्यासाठी पार्लमेंट बांधून दिले, त्यांच्यासाठी डॅम्स बांधलेत इरिगेशनसाठी, पॉवरसाठी, इलेक्ट्रिसिटीसाठी, हॉस्पिटल्स बांधले, इंदिरा गांधी हॉस्पिटल आहे, झरान जलाराम हायवे तिथं आपला, पार्लमेंट बांधून दिले आपण, पॉवर प्लॅन्ट बांधून दिलेले त्यांना, डॅम्स रिझर्वायर्स बांधून दिलेले. सो त्यांच्यामध्ये आपल्याबद्दल एक सॉफ्ट पॉवर आहे आणि ती इथं दिसून येईल. विकासात्मक संबंध चांगले आहेत, त्यामुळे लोकांचे पण आणि ऑब्व्हियसली ही गोष्ट तर मी विसरलो की खूप महत्त्वाची, मेडिकल टुरिझम. येस, फार मोठ्या प्रमाणात. तुम्ही दिल्ली जर पाहायला गेले, करोलबाग वगैरे त्या एरियामध्ये, तर फार्मसी जे आहे त्याच्यावरती एका साईडला इंग्लिश किंवा हिंदीमध्ये नाव आहे आणि एका साईडला अफगाणी लेटर्समध्ये नाव आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अफगाण लोक इंडियामध्ये येऊन ट्रीटमेंट घेत असतात मेडिकली. म्हणजे विचार करा तुम्ही किती आपली एक सॉफ्ट आणि स्वस्तात आहे ना, म्हणून तर येतात येते. USA ला का जात नाहीये, पाकिस्तानला का जात नाही, आणि आपण त्यांना ते फॅसिलिटीज अवेलेबल करून दिल्या ते. सो ते नक्कीच ॲप्रिशिएट करतात ही गोष्ट. ठीक आहे. ज्याला वर्ष परदेशी विकास सहाय्याचा सर्वात मोठा प्राप्तकर्ता म्हणतात. म्हणजे अनेक वर्ष भारत हा त्यांना एक प्रकारे कशा ना कशा प्रकारे परदेशी विकास सहाय्य प्रोव्हाइड करत आहे, ज्याला आपण फॉरेन डेव्हलपमेंट असिस्टन्स म्हणतो. ठीक आहे. सो साधारण $3 अब्ज पेक्षा जास्त आहे आणि म्हणून मदत मिळालेली कोणाला, अफगाणिस्तानला. म्हणजेच मदत करणे, पायाभूत सुविधा उभी करणे, वाणिज्य म्हणजेच काय कॉमर्स, त्यांच्याशी ट्रेड करणे, अफगाण खजूर असू द्या, अफगाण ड्रायफ्रुट्स असू द्या, हे फार मोठे फेमस, अफगाण सफरचंद सुद्धा आहेत इव्हन. सो ते मोठ्या प्रमाणात आपण तिथं कॉमर्स करतोय. दूतावास असू द्या एटसेट्रा, गुंतवणुकीचे आणि प्रभावाचे संरक्षण करते. आपला प्रभाव जो आहे सॉफ्ट पॉवर तो तिथं प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. ते म्हणजे हा सेकंड पॉईंट. म्हणून आपल्या त्यांच्यासोबत चांगले संबंध डेव्हलप करायचे आहेत. तिसरा पॉईंट, अशा भारताचा सहभाग अशा प्रदेशातील हेजिंग स्ट्रॅटेजी आहे. हेजिंग मी मगाशी कसं सांगितलं, हेज म्हणजे काय, जोखमीचे संरक्षण देणारे धोरण. जिथे भूराजकीय स्पर्धा वाढत आहे, जिओ पॉलिटिकल कॉम्पिटिशन. समजून सांगतो काय तेव्हा, काबूल सोबतचे संबंध खुले ठेवण्यात अपयश आल्यास पाकिस्तान, चीन आणि इतरांना संबंध अधिक दृढ करण्यासाठी जागा मिळेल. जर आपण नाही केलं तर दुसरं कोणतरी करणार आहे. आपण म्हणलं ना नाही नैतिक आहे ना, आम्ही कसं काय आतंकवाद्यांसोबत चांगले संबंध ठेवू, तर दुसरं कोणतरी करणार आहे. लक्षात ठेवा. दुसरं कोण आहे मग इथं, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, चायना आहे, USA तर नाही पण चायना आहे. मग ते आपली जागा घेतील, मग त्यांना कोण ना कोणी मिळेल. मग तुम्ही ती ऑपॉर्च्युनिटी, संधी गमवायची का नाही हे तुमच्यावरती. सो ती हेजिंग स्ट्रॅटेजी आहे की आम्हाला ते कॉम्पिटिशनमध्ये, भू राजकीय स्पर्धेमध्ये पाकिस्तानला आणि चायनाला ती मोकळीक मिळून द्यायची नाही, म्हणून त्यांना एक मदतीचा हात पुढं करायचा आहे. पुढे काय बघा, आता मग रिसेंटली जी भेट झाली त्याचं कारण काय होतं, ह्या विचारांमुळे, म्हणजे कोणत्या, की दोन्हीही देशांनी चांगले संबंध डेव्हलप केले पाहिजे, याच विचारामुळे नवी दिल्लीने आमिर खान मुत्तकी, म्हणजे मी सांगितलं त्यांचे फॉरेन मिनिस्टर असेल, यांची यजमानपद भूषवले, त्याला बोलवलं गेस्ट म्हणून एटसेट्रा. त्यांना अफगाणिस्तानचं अगोदरचं जे एम्बेसी होते ते वापरायची परमिशन दिली. हे फार मोठी गोष्ट आहे. ही ऍक्च्युली स्टेटला रिकग्नाइज केल्यासारखीची गोष्ट आहे. का सांगतो, जी एम्बेसी आहे अफगाणिस्तानची ती अफगाण गव्हर्नमेंटची असं समजलं जातं, आणि अफगाण गव्हर्नमेंटला उलथून पाडून तालिबाननी कॅप्चर केलेली आर्टिफिशियली त्यांचा देश म्हणून, आणि तालिबानला आपण स्टेट म्हणून रिकग्नाइज केलेलं नाहीये, त्यांना अधिकृत दर्जा दिलेला नाहीये. मग त्याला ती वापरता येणार आहे का, तसं पाहायला गेलं तर नाही. पण आपण परवानगी दिली याचा अर्थ काय, आपण इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या त्यांना स्टेटची दरवाजी अधिकृत दर्जा दिलेला आहे, आणि ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळं तसंच त्याच्यासाठी काही लॉजिस्टिक लागणारे, जे काही पुरवठा साखळी लागणारे, काय वाटाघाटी, त्या सगळ्या गोष्टी केल्या. आपण मानवतावादी सहाय्य देखील प्रोव्हाइड करणार आहोत, याची वचनबद्धतेची पुन्हा पुष्टता पण केली.
ही पावले बैठकांनंतर संयुक्त निवेदनात सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात आली आहे. आता मग याच्यातून काय बघा, अधिकृत मान्यता आपण दिली नाही अजून, परंतु कारण का जोपर्यंत USA वगैरे अधिकृत मान्यता देणार नाही, चीन वगैरे, तो पण आपण पण देणार नाही. का द्यायची बाई? व्हाय वी विल बी द फर्स्ट टू कम अंडर द गन ऑफ द इंटरनॅशनल पॉलिटिक्स. की उद्या जाऊन प्रत्येक जण ब्लेम करेन तालिबाननी काय केलं की तुम्हीच पहिल्यांदा सुरुवात केली, लेट देम डू इट. बट त्याच्याऐवजी आपण सगळं करतोय ना. जरी अधिकृत मान्यता दिली गेली नाही तरी काबूलमधील जे आपले दूतावास आहे त्याला तांत्रिक मिशन नाव होतं, तर ते आता कुठं दूतावास म्हणून पुन्हा येतात. मग दूतावास कुठं असतं? देशामध्येच असतं. सो ते दूतावास म्हणून अपग्रेड करण्यात आलेलं आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. तसंच ह्या भेटीतील दृश्यमानता काय आहे तर अफगाणांनी केलेल्या राजनैतिक चुकीमुळे गुंतागुंतीची झाली आहे. काय चुकी केली राजनैतिक? मी ऑलरेडी सांगितलं. प्रॉब्लेम कुठं क्रिएट झाला? त्यांनी फक्त मेल कॉन्फरन्स बोलवली, त्याच्यामध्ये वुमेनला अलाउड केलं नाही आणि मग स्त्रीद्वेषाची कुठंतरी अस्वीकार्यता आपल्याकडे आणतोय आपण असं देखील दिसत. म्हणजे आपलं गव्हर्नमेंट ती व्ह्यू मान्य करते असं व्हायला लागलं की बहीण नसले फिमेल तरी चालेल, ही जी भूमिका आहे ती आपण ऍक्सेप्ट केली असं व्हायला लागलं पत्रकार परिषदेबद्दल. मग ती गोष्ट नको होती म्हणून सगळीकडून विरोध झाला आणि ती गोष्ट देखील ताबडतोब सुधरवण्यात देखील आली. पुढे काय झालं बघा, अलीकडील भूमीची ऐतिहासिक पार्श्व. मग आता ही जी भूमिका घेतलेली दोन्ही देशांनी की आम्ही प्रत्यक्षपणे एकमेकांना रिकॉग्नाइज करत नाही, एकमेकांना म्हणण्यापेक्षा अफगाणिस्तानला रिकॉग्नाइज करत नाही तालिबानना, अधिकृत दर्जा देत नाहीये, परंतु हे संबंध चांगले डेव्हलप करतोय. हे का करतोय तर त्याच्या मागे ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे? एक, भारताप्रती पाकिस्तानच्या शत्रुत्वामध्ये पहिल्या तालिबान राजवटीचा सहभाग होता. तालिबान राजवटीत 2, मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे हे लास्ट लेक्चरमध्येच. काय, कुठे तालिबान? सुरुवातीला 1959 मध्ये 9 पर्यंत चांगले संबंध होते US आणि पाकिस्तानचे, फार चांगले संबंध. 1962ला इंडिया चायना वॉर झालं. या वॉरमध्ये पाकिस्तानला USAने बजावलं होतं तुम्ही काही करू नका विनाकारण अशा वेळेस, पण पाकिस्तानने ऐकलं नाही. 1965ला आपल्यावरती अटॅक केला, जिब्राल्टर एटसेट्रा. मग USAने अशा पद्धतीने त्यांच्यावर निर्बंध लावले आणि त्यांच्यापासून डिस्टन्स राहिले की लांब राहिले. परंतु लक्षात आलं की शीतयुद्धाच्या काळात 1979च्या काळात USSRने एंट्री केली कुठे? अफगाणिस्तानमध्ये. तिथून पुढे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गरज पडली पाकिस्तानची. मग पाकिस्तानच्या मदतीने USA आणि पाकिस्तान या दोघांनी मिळून कट कारस्थाना करून एक नवीन जे अफगाण रेजिस्टन्स फ्रंट होता, अफगाण रेजिस्टन्स फ्रंट, की अफगाणमधून जो काही विरोध होत होता USSRला, रशियाला, त्यांना एकत्र करून मेनली याच्यात कोण होते तर मुजाहिद्दीन होते. आणि पहिला जो फेज होती, फर्स्ट फेज ऑफ तालिबान. सो तालिबानचे फर्स्ट, तालिबान म्हणजे काय, एक उर्दू वर्ड आहे, तो पश्तून वर्ड आहे स्टुडंट ऑर्गनायझेशनसाठी समथिंग, ठीक आहे. सो मग याच्यामध्ये काय सांगितलं होतं यांना, या दोघांना सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला हेल्प करा अफगाणिस्तानमधून USSRला बाहेर फेकण्यासाठी. यांना म्हटले होते कोण? पाकिस्तान, USA. तुम्ही हेल्प करा यांना, हे बाहेर गेल्यानंतर आम्ही तुम्हाला रेकॉग्नाइज करतो, तुम्ही अफगाणिस्तान चालवा, आम्हाला प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा हे बाहेर गेले 1989 समथिंगमध्ये, त्यावेळेस यांनी USAने काय केलं, सगळ्यांना अबंडन केलं, पाकिस्तानला, मुजाहिद्दीनला, तालिबानला, सगळ्यांना सोडून दिलं, विषय सोडून दिला. तुम्हाला काय करायचं ते करा, आय डोंट केअर. कारण माझं काम झालं, माझं काम होतं USSR बाहेर निघणं अफगाणिस्तानमधून. ते बाहेर निघालं आणि USSR स्वतः कोलॅप्स पण झालं. तुम्ही नाही काय केलं, ते स्वतःहूनच गेले असं त्यांचं म्हणणं झालं आणि त्यांनी कोणती हेल्प केली नाही. त्याचा परिणाम म्हणून या दोघांनी खुन्नस ठेवली. ऑब्व्हियसली यांना 4-5 वर्ष लागले परत सत्तेमध्ये यायला. 1995-6 मध्ये समथिंग ते आले सत्तेमध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान. आणि तालिबान सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा अल कायदा, ISIS, मुजाहिद्दीनच्या मदतीने 9/11चा अटॅक केला USAवरती. सो ही फर्स्ट फेज होती. आता ही जी फर्स्ट फेज होती ही कुठेतरी पाकिस्तानच्या बाजूने असल्यामुळे, पाकिस्ताननी उभी केल्यामुळे त्याला आर्म्स, ॲम्युनिशन, इंटेलिजन्स, सप्लाय, ट्रेनिंग हे सगळ्या गोष्टी देऊन ती खरी ॲक्च्युली इंडियाच्या विरुद्ध होती. पण ही जी सेकंड फेज तयार झाली नंतरच्या काळामध्ये, ही मात्र कुठेही इंडियाच्या विरोधात नव्हती. मग सेकंड फेज कधी? जेव्हा वॉर ऑन टेरर सुरू झालं, USA अफगाणिस्तानमध्ये आलं, त्यांनी मिलिटरी अटॅक्स, वॉर्स सुरू केले इराकमध्ये, अफगाणिस्तानमध्ये, मुजाहिद्दीन, अल कायदा, ओसामा संपवले. त्यानंतरची जी तालिबानची पिढी तयार झाली आहे ती सेकंड फेज, ही कुठेतरी भारताच्या विरोधी नाही, हे समजून घ्यायला पाहिजे. आता त्यांनी सांगितलं बघा, भारताप्रती पाकिस्तानच्या शत्रुत्वामध्ये पहिल्या तालिबानचा काय वाटा होता. तर विशेषतः डिसेंबर 1999 मध्ये जेव्हा इंडियन आपली जी एअरलाइन्स आहे त्याचे IC-814 विमान जे कंदाहारला अपहरण केले होते,
यामुळे आपल्याला खूप प्रॉब्लेम झाला होता. त्यांनी कुठल्याही प्रकारे कोऑपरेशन नव्हतं केलं. आपल्याला टेररिस्ट ऑर्गनायझेशन मधले चांगले लीडर्स सोडून द्यावे लागले होते, टेररिस्ट सोडून द्यावे लागले होते. ठीक आहे. जेव्हा वाटाघाटींमुळे तुरुंगात असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याची सुटका झाली, मग आपल्यावरती कुठेतरी या गोष्टीच्या जखमा आहेत की भाई तालिबानचं फर्स्ट फेज अशी होती आणि त्यामुळे पुढील 25 वर्षासाठी आपण तालिबानसोबत अस्पष्टपणे गैरमान्यता आणि गैरसहकार्याची भूमिका अधिक कठोर केली. तिथून पुढे ठरवलं भाई तुम्ही जर आमचं प्लेन एरोप्लेन हायजॅक केलेले त्याला जर सरळ सरळ कोऑपरेट करताय त्यांच्या बाबतीत, त्यांच्याकडून आम्हाला कोऑपरेट करत नाही तर आम्ही तुम्हाला मान्यता पण देणार नाही, सहकार्य पण नाही आणि कठोर भूमिका असणार आहे. ही गोष्ट आपली त्यांच्यासोबत कंटिन्यू राहिली. पण नंतर काय बदलले ते म्हणजे भू राजकीय संदर्भ. आजच्या काळात चाललेलं असलेलं जिओ पॉलिटिक्स आणि खूप विचित्र जिओ पॉलिटिक्स चालू आहे. त्याला फ्लक्स असं म्हटलेलं आहे, गुंतागुंतीचं म्हटलेलं आहे की अस्थिर आहे. कोणीच सांगू शकत नाही कोण सुपर पॉवर आहे, कोण काय करेल. वॉर्स सगळीकडे सुरू आहे, टेन्शन सुरू आहे. आज अशी सिच्युएशन आहे, कोणी सांगू शकत नाही इंडियावर. कदाचित आज उद्यापासून एक्झरसाइज सुरू होणार आहे, आज रात्री काहीतरी होऊ शकतं, माहीत नाही. वी नेव्हर नो. ही सिच्युएशन आहे. कधी इस्रायल इराण वॉर सुरू होईल, कधी सौदी अरेबिया पाकिस्तानची मैत्री झाली अचानक डिफेन्स करारासाठी, कधी चायना तैवानवर अटॅक करेल, कधी फिलिपिन्सचे बोट कॅप्चर होईल, USA रशिया युद्ध कधी सुरू होईल. ऑन द बेसिस दॅट दे आर ट्राईड ऑर स्टार्टेड सपोर्टिंग द युक्रेन. ते थांबेल की नाही. इस्रायल पॅलेस्टिनचं काय होईल. अचानक इस्रायल पॅलेस्टिनमध्ये इराण कधीपासून आलं. वी नेव्हर नो. सीज फायर अग्रीमेंट केली हमाससोबत, उडवलं लेबनान, पण उडवले हमासचे लीडर जे की लेबनानमध्ये होते. त्यांना सांगितलं तुम्ही ह्या देशातून निघून जा, हमासला गाझामधून निघून जा, आम्ही तुम्हाला सुरक्षा देतो. ते निघून गेले लेबनानमध्ये जाऊन उडवले. सो माहीत नाही. नेव्हर नो. दिस इज द जिओ पॉलिटिकल कॉम्प्लेक्सिटी. बट काय बदललंय. पहिलं, तालिबानने राजनैतिक सामान्यतेचा दावा करण्याचा केलेला प्रयत्न. सो तालिबानने सुद्धा आता प्रयत्न सुरू केला की आम्हाला पण तुमच्यासारखे पॉलिटिकली ट्रीट करायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट, पाकिस्तानमधील दोन्ही देशांमधील सीमा विवादांसह त्यांचे पूर्वीचे प्रायोजक आणि समर्थकांपासून वाढलेले दूरीकरण. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचं पहिले पटत नव्हतं. ते दोघं एकत्र होते स्वतःच्या सोयीसाठी, दोघांचे हितसंबंध जपण्यासाठी. द मोमेंट हितसंबंध पूर्ण झाले, दुसरे एकमेकांशी वॉर सुरू झाले. सेम सिच्युएशन आहे रशिया आणि चायना सोबत. आज दोघं एकत्र दिसतील, जेव्हा भावाचे गळ्यात हात घालून चालणारे दिसतील, गळ्यात गळा टाकून चालणारे दिसतील, कारण का दोघांचे हितसंबंध एक आहे, ते म्हणजे USAच्या अगेन्स्ट. पण द मोमेंट दोघांचे हितसंबंध पूर्ण होणारे, साध्य होणारे, लेट्स से सपोज साध्य झालं, सगळ्यात पहिलं काम काय असेल तर ते दोघं एकमेकांच्या विरुद्ध उभं राहणार आहे. कारण ते दोघंही एकमेकांचे शेजारी असल्यामुळे ते शेजारी कधीही मित्र असू शकणार नाहीत आणि त्यांची एक कॉमन टेरिटरी आहे. ठीक आहे. पुढे काय बघा, भारताचे स्वतःचे धोरणात्मक आदेश. मग भारताला पण स्वतःचे काहीतरी धोरणात्मक आहेत ना. मग काय धोरण आहे भारताचं. एक, ऑलरेडी मी 3 गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. भारताचे पाकिस्तान म्हणजे च्या कंटेक्समध्ये असू द्या, टेररिस्ट ऑर्गनायझेशनच्या कंटेक्समध्ये असू द्या. सो 3 गोष्टी आहेत. एक, आपली सुरक्षता. चौथं, ग्रेट गेम इन द अफगाणिस्तान अगेन्स्ट पाकिस्तान, प्रॉक्सीवर छुपे युद्ध, पण तो सुरक्षेमध्येच येतो एक अँगल. दुसरा, विकासात्मक. तिसरं, लोकांच्या मधील आपले चांगले संबंध आणि आपली इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक देखील प्रोटेक्ट करायची. मग आता संबंध का जोडायचे. पहिलं, 2021 मध्ये जेव्हा अमेरिका तिथून बाहेर पडली अफगाणिस्तानमधून, तेव्हा प्रादेशिक संरेखनाची पुनर्रचना झाली. जे काही प्रादेशिक म्हणजे काय रिजनल आपली स्ट्रक्चर आहे ते पुन्हा एकदा रिड्रॉ व्हायला सुरुवात झाली. कारण का, ह्या रिजनमध्ये जोपर्यंत USA होता, तो USA डॉमिनंट होता, तोपर्यंत बाकीचे प्लेयर्स डोकं वर काढत नव्हते. USA कडे टिल्ट होती पॉवर. आणि त्यावेळेस त्याच पिरियडमध्ये USA आणि भारताचे संबंध दृढ होत गेले, पाकिस्तानचे कमी होत गेले. त्यामुळे भारत USA मिळून ह्या प्रदेशावरती कुठेतरी नियंत्रण ठेवून होता. आता USA गेल्यानंतर पाकिस्तान ऍक्टिव्ह झाला. चायना चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह झाला. चायनाने पुढच्या 10 वर्षात कसं म्हणता येईल, एक 3 ते 4 वर्षामध्ये संपूर्ण साऊथ एशियामध्ये सगळे सरकार पाडली. श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, ठीक आहे, भूतान नाही होऊ शकत, बट पाकिस्तान, सगळी सरकारं पाडली. अफगाणिस्तान, विचार करा. ठीक आहे. द मोमेंट अमेरिका निघून गेला. सो ती ताकद होती अमेरिकेची. दुसरं, अफगाणिस्तानचे बाह्य मदतीवरचे अवलंबत्व. आपल्याला माहिती, जर त्यांना ऑफिशियली कुणी रिकग्नाइजच नाही केलं तर त्यांना कुठे मिलिटरी एड भेटणार आहे का, त्यांना कुठून लोन उचलता येणार आहे का, IMF कडून, वर्ल्ड बँक कडून नाही, त्यांना कुठून म्हणजे असिस्टन्स मिळणार आहे का, डेव्हलपमेंट ग्रांट्स, इन्व्हेस्टमेंट कोणी करणार आहे का, नाही. सो त्यांना फायनान्सचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे ते भरपूर वेळा बाह्य मदतीवर डिपेंडंट आहेत आज पण. म्हणजे त्यांना कुठून तरी पाकिस्तानकडून मदत पाहिजे, इंडियाकडून मदत पाहिजे, USA कडून पाहिजे, चायनाकडून पाहिजे. सो ती मदत पाहिजे त्यांना मोठ्या प्रमाणावरती. सो त्या दोन्ही गोष्टी उघडतात. त्यांची पण नीड आहे, आत्ता आपली पण नीड आहे. अफगाणिस्तानबद्दलचे भारतीय परराष्ट्र धोरण काय. नवी दिल्लीची गणना आहे की केवळ अलिप्ततेपेक्षा शांत मुत्सद्देगिरी, पीसफुल डिप्लोमसी, मानवतावादी सहभाग
आणि दहशतवाद विरोधी आणि संपर्क यावर निवडक सहकार्य भारतीय हिताचे अधिक चांगले संरक्षण करू शकते. अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन आहे, भारताची परराष्ट्र नीती काय आहे. लाईन बाय लाईन एक्सप्लेन करतो. कीवर्ड्स त्यातले शॉर्ट आउट करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. पहिलं कीवर्ड आहे अलिप्ततावादी. ठीक आहे. दुसरा कीवर्ड आहे शांत मुत्सद्देगिरी. या साईडने लिहितो पीसफुल डिप्लोमसी. पीसफुल डिप्लोमसी आता तिकडे गेलं. ठीक आहे. पुढं मानवतावादी सहभाग आणि दहशतवाद विरोध. दहशतवाद आतंकवाद म्हणूया. ठीक आहे. पुढे निवडक सहकार्य भारताचे हितसंबंध. ही कीवर्ड्स आहेत. या कीवर्डच्या बेसिसवरती तुम्हाला पूर्णपणे इंडियाची फॉरेन पॉलिसी कळेल. काय बघा, अफगाणिस्तान. अलिप्ततावाद म्हणजे काय? नॉन अलाइन, की भाई आम्हाला काय देणं घेणं नाही, तुम्ही तुमचं बघा, काय करायचं ते करा, आम्ही आमच्या याच्यात बिजित. याच्यातून काय होईल? आपल्याला ही पॉलिसी स्वीकारली का नाही, मग आपण अलिप्ततावादाऐवजी शांततेने मुत्सद्देगिरी पीसफुल डिप्लोमसी करायचं ठरवलं. कारण का आपल्याला आपले राष्ट्रीय हित जपण्यासाठी कुठे ना कुठेतरी शांततेच्या मार्गाने डिप्लोमॅटिकली अफगाणिस्तानच्या तालिबानशी चांगले संबंध ठेवणं मस्ट आहे, गरजेचं आहे. सो त्या अनुषंगाने आपण ठरवलं की नाही बाई, आम्हाला लांब नाही राहायचं तालिबानपासून, आम्हाला कुठेतरी शांत मुत्सद्देगिरीने काम करायचं. शांत मुत्सद्देगिरी का म्हणले? कारण आपण पूर्णपणे रिकग्नाइज नाही आपण त्यांच्यावर फोर्सफुली करतोय ते कशा. आणि मग ते कसं करायचंय? शांततेच्या मार्गाने. एक, मानवतावादी सहकार्य करायचंय, पण निवडक सहकार्य करायचं. अशाच ठिकाणी सहकार्य करायचे तर आपला हितसंबंध आहे. मी ऑलरेडी सांगितलं, विकासात्मक काम असू द्या, जेणेकरून सॉफ्ट पॉवर चांगले डेव्हलप होईल, पाकिस्तानला शह मिळत राहील. आणि दुसरं, यातून काय साध्य करायचे? भारताचे हितसंबंध. पण ऍट द सेम टाइम आपल्या सुरक्षेचा प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, आणि तो म्हणजे आतंकवादाला विरोध. मग यातूनच आपली डिप्लोमसी तयार होती की भारताने ठरवले की अलिप्ततावादाऐवजी शांत मुत्सद्देगिरीचा स्वीकार करायचा. या अंतर्गत आपले भारताचे हितसंबंध जपण्यासाठी निवडक मानवतावादी सहकार्य, आतंकवादाविरोधाचा आपला स्पष्ट वक्तेपणा, ॲट द सेम टाइम शांत मुत्सद्देगिरी आतंकवाद विरोध आणि हितसंबंध जपणे, निवडक सहकार्य, मानवतावादी ह्या गोष्टींचा स्वीकार करून आपले हितसंबंध साध्य करायचे आहेत. सिंपल ॲज सिंपल. ठीक आहे. पुढे मग आतापर्यंत इतिहास काय आहे? 1970च्या दशकात भारताने वर्णद्वेषी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीव्र आक्षेप घेतला होता. मग आता इश्यू काय बघा, त्यांनी सांगितलंय पुढे समस्या काय याच्यामध्ये. आपण जो आता स्टॅन्स घेतलाय, भूमिका घेतली, याच्यात समस्या काय? याच्यात समस्या सगळ्यात मोठी ती म्हणजे आपण आहे ना, जेव्हा कॉलोनियल मध्ये होतो, म्हणजे आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळेस आहे ना, त्याच्यानंतर म्हणजे स्वातंत्र्य झालो, स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण एक भूमिका घेतली होती, ती म्हणजे अँटी कॉलोनियलिझम, वसाहतवाद विरोधाची भूमिका, अँटी इम्पेरियलिझम, कुठेतरी साम्राज्यवादाविरुद्धची भूमिका, जी की आपली आत्ता पण आहे. मोदीजी लद्दाखला जाऊन सांगतात की साम्राज्यवादी पलीकडचे तुम्ही ध्यान ठेवा, असू दे. तिसरी गोष्ट अँटी रेसिझम, वंशवादाविरुद्धची भूमिका. आणि मग ह्याच्यामध्ये हे नैतिक गोष्टी होत्या सगळ्या, आणि याच्यातूनच आपण न्यामच्या माध्यमातून, अलिप्ततावादी चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण जगाला सपोर्ट केला होता, सांगितलं होतं. या तीन गोष्टींच्या विरोधात आपण, आणि अशा विरोध असणारे सगळे एकत्र या, आणि न्याम संघटना तयार झाली होती. आणि मग हे जे आता आपण म्हणतोय, ही जे नैतिकतेचे मूल्य आहेत, नैतिकता, ती नैतिकता आता कुठे गेली? कारण त्याच्यामध्ये अँटी जेंडर येत नाही का, किंवा अँटी सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज येत नाही का? इन द टर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन, जेंडर सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज म्हणतो, म्हणजे काय? सेक्स बेस्ड डिस्क्रिमिनेशन म्हणतो मी त्याला, की लिंग आधारित भेदभाव, जसं की अफगाणिस्तान करते. मग हे चॅलेंज नाही का कुठं? मग तोच गोष्ट ॲड्रेस करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. जागतिक स्तरावरती भारताची वसाहतवाद विरोधी आणि वंशवाद विरोधी ओळख म्हणून मजबूत आहे, की भारताने वंशवादाला विरोध केलाय आणि वसाहतवादाला देखील विरोध केलेला आहे. याची तुलना भारताच्या अफगाण सरकारशी सहकार्य करण्याच्या तयारीशी करा. मात्र आपण आत्ता त्याची तुलना आत्ताच्या घटनेशी करायला गेलो तर आपण अफगाणिस्तानला कुठं ना कुठं मदत करतोय. मग ह्या दोन गोष्टी तुम्ही जर कम्पेअर करून पाहिल्या तर एका बाजूने आपण नैतिक आहे, पूर्ण जगासाठी आपली ओळख ती आहे, नैतिक असलेला देश, नैतिकता असलेला देश. दुसऱ्या बाजूने आपण तालिबानला सपोर्ट करतोय, जो की लिंगभेदाविरुद्ध आहे, ठीक आहे, किंवा लिंगभेद करतोय. मग हे कसं पाहिलं जाऊ शकतं? वंशभेद अधिक स्वीकार्य असताना लैंगिक भेदभाव अधिक स्वीकार्य कसा असू शकतो?
जर वंशभेद स्वीकार्य नाहीये तर लैंगिक भेद कसा स्वीकार्य असू शकतो? मग भारताने तुलनेने नैतिक भूमिका घ्यायला नको होती का? तर वंशभेदावर आधारित दडपशाही कालच्यापेक्षा आज लैंगिक आधारित दडपशाही अधिक स्वीकार्य आहे. म्हणजेच काय, कालचं जे वंशभेदावर आधारित दडपशाही होती आणि आज जे लैंगिक भेदावर आधारित दडपशाही आहे त्यातली कोणती स्वीकार्य आहे? आजची जास्त स्वीकार्य आहे का? हे प्रश्न उभे केलेत लेखकाने. याचे उत्तर अंशतः प्रभाव आणि अंशतः जाणवलेल्या तातडीवरती अवलंबून आहे. म्हणजेच काय, अंशतः प्रभाव, कशाचा प्रभाव आहे आपल्याला? गांधीजींचा प्रभाव आहे, बौद्धांचा प्रभाव आहे, कौटिल्याचा प्रभाव आहे. बट ॲट द सेम टाइम अंशतः याची पण गोष्टी ना की अर्जन्सी, आता सध्याची नीड काय, गरज काय, वास्तविकता काय, वास्तववादी धोरण काय, वास्तववादी सिद्धांत काय सांग. सो ही अफगाणिस्तान पॉलिसी इज अ क्लिअर कट एक्झाम्पल ऑफ अ कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन ऑफ द डिप्लोमसी, peaceful diplomacy through which we are been able to target both the aspects of the coin, that is ethicality at the same time rationality or reality. ठीक आहे. सो आपण हे अशा पद्धतीचं धोरण स्वीकारण्याचं एक परफेक्ट एक्झाम्पल आहे अफगाणिस्तान, म्हणजे जिथं आपण नैतिकता आणि वास्तववाद यांच्यामध्ये कुठेतरी तुलनात्मक एक बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे, एक संतुलन साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. वर्णदेशी दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय अलपतेसाठी एक स्पष्ट नैतिक अक्ष आणि निश्चित करण्यायोग्य प्रकरण सादर केले, जे त्याविरुद्ध नेतृत्व करणाऱ्या भारतीय जागतिक भूमिकेशी जुळले. त्यावेळेस वंशवादाला का विरोध केला आणि ते भारताच्या भूमिकेशी त्यावेळेस कसं जुळून येत होतं? त्यावेळेस आपण म्हणत होतो भाई आम्हीच आता वसाहतीतून बाहेर आलोय, सो आम्हाला वसाहतवाद नकोय, पण त्याचबरोबर तुम्ही तिथं पण वसाहतवाद करायचा नाही कारण का आम्ही विरोधी, वंशवाद करायचा नाही कारण का विरोधी आम्ही. सो ती आपली त्यावेळेच्या भूमिकेला जुळत होतं म्हणून आपण नैतिकतेने सपोर्ट केला. पण आज आपली नैतिकता आणि आपली वास्तववाद हे दोन्ही गोष्टी डिफरंट आहे, तर आपण कोणती बाजू चॉईस केली? वास्तववाद. अँड दॅट्स द डिप्लोमसी, दॅट्स द नॅशनल इंटरेस्ट, दॅट्स द कौटिल्य, अँड दॅट्स द मॅकॅवली. दे टॉक्स ऑलवेज अबाउट द नॅशनल इंटरेस्ट. ठीक आहे. अँड दॅट्स द RSS ॲज वेल. RSS पण राष्ट्रहिताच्या बद्दलच बोलतं नेहमी, त्यांच्यासाठी राष्ट्रहित सर्वोपरी आहे. आजचा अफगाणिस्तान गुंतागुंतीचा आहे. मग आजचा अफगाणिस्तान तुम्हाला समजून घ्यायचा आहे. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तिथे ह्युमॅनिटेरियन डिझास्टर चालू आहे. भाई त्या देशात लोकांना खाण्यापिण्याचे अवघड आहे, लोक स्थलांतर होऊ राहिले, कुठे इंडस्ट्री नाही किंवा कुठे स्टेटच नाही तर इंडस्ट्री कुठून येईल, राज्याचा दर्जाच नाही त्यांच्याकडे, ना प्रशासन आहे ना काय. दुसरं सुरक्षिततेची मोठी पोकळी निर्माण झालेली. जर कोणतं राज्य नसेल तर डेफिनेटली भाई तिथं व्हॅक्युम क्रिएट झालाय ना, एक सिक्युरिटीच नाही. असा एक मधला रिजन आहे ज्याच्यामध्ये आता विचार करा, सपोज पूर्ण इंडिया आहे, मध्ये नक्षलवाद होता आपल्याकडे, त्याच्यामध्ये सिक्युरिटी नव्हती लोकांना कुठं, तर तो नक्षलवाद कुठं ना कुठं बाजूला स्प्रेड होत होता ना, हळूहळू वाढत चालला. जेव्हा ती पोकळी भरून काढायला सुरुवात केली आपण, तिथं जाऊन सुरक्षा प्रोव्हाइड करायला गेली, ऑटोमॅटिकली सुरक्षेची पोकळी भरून आली. अशा पद्धतीने अस्पष्ट विधाने गणनेत भर घालतात. आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपली वेग स्टेटमेंट्स आहेत की हा हेल्प करू, हा मी स्टँड अगेन्स्ट टेररिझम, हा ठीक आहे, हे गोष्टी आहेत ना, वेग स्टेटमेंट्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी काय दर्शवतात की अफगाणिस्तानचं सध्याची कंडिशन अतिशय गुंतागुंतीची आहे सध्याच्या भू राजकीय परिस्थितीचा विचार करता. पण केवळ सोयीस्कररित्या नैतिक प्रश्नाला मिटवू शकत नाही. या कोंडीवर विचारशाल भारतीयांनी कशी प्रतिक्रिया द्यावी? नागरिकांची अस्वस्थता स्पष्ट, कायदेशीर आणि आवश्यक आहे. त्यांनी सांगितलं की भारतातल्या लोकांनी सुद्धा याच्यावर ओपिनियन द्यायला पाहिजे, स्पष्टपणे कायदेशीर ओपिनियन द्यायला पाहिजे, जे आवश्यक आहे ते द्यायला पाहिजे. संबंध ठेवण्यासाठी नैतिक सारवण आवश्यक नाही, पण त्यासाठी सतत सार्वजनिक तपासणी आणि स्पष्ट मर्यादा आवश्यक आहेत. म्हणजेच काय की नेहमी पब्लिक स्क्रुटिनी होत राहिली पाहिजे. जे काही परराष्ट्र नीती येते त्याची नेहमी लोकांमध्ये चर्चा झाली पाहिजे, हे योग्य का, योग्य. आणि कुठेतरी रेड लाईन ठरवून द्यावं लागेल की तुम्हाला ठीक आहे वास्तवात जपायचा जपा, ठीक आहे तालिबानशी संबंध ठेवायचे, सिक्युरिटी एटसेट्रा इम्पॉर्टंट ठेवा, पण ही लाईन क्रॉस नाही करायची. ही लाईन कोणती की लाईक वुमन डिस्क्रिमिनेशन आम्ही अलाउड करू, अफगाणिस्तान जे काय करते, तालिबान जे काय करते ते आम्ही त्याला हा म्हणू, ही लाईन क्रॉस नाही करायची. हे एक मध्यम मार्ग, सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्यासाठी त्यांनी काय सांगितलं, 3 गोष्टींची मागणी करायची भारतीयांनी. 1, मानवतावादी आणि विकासात्मक सहायता अशा प्रकारे पुरवली जावी जेणेकरून महिलांच्या, त्यांनी काय सांगितले, आम्हाला मदत पाहिजे. आपलं काय म्हणणं आहे, बाई मदत देऊ, पण आम्हाला हा जरा लिंगभेदावरचा प्रॉब्लेम आहे. मग आपण काय करायला पाहिजे, ठीक आहे तुम्ही म्हणताय ना मदत देऊ, आम्ही मदत देतो, आमचे संबंध चांगले ठेवा, आम्ही मदत देतो, पण मदत महिलांसाठी द्या जेणेकरून नैतिकता पण वास्तववाद पण साध्य होईल. हे मध्यम मार्ग आणि अतिशय सुंदर आहे. ठीक आहे. आणि जेणेकरून शिक्षण, आरोग्य यासाठी यामध्ये महिलांना प्रवेश सुनिश्चित होईल. दुसरं, राजनैतिक संपर्क अटबद्ध, मोजलेला आणि प्रतिगामी असावा. अटबद्ध म्हणजे काय, कंडिशनल, की भाई हे कराल तुम्ही तरच आम्ही चांगलं पॉलिटिकल कनेक्शन ठेवू. दुसरं, मोजलेला, मोजून मापून, की हे केल्यानंतर काय होऊ शकतं,
मी जर ह्या सिच्युएशनला गेलो की आम्ही दोघांनी मिळून अफगाणिस्तानवरती अटॅक करायला ठरवला किंवा पाकिस्तानवरती, किंवा पाकिस्तान त्याचा अर्थ असा काढला की दोघांनी मिळून अटॅक करायचा ठरवलाय, सो तो मोजून मापून संबंध नाही डेव्हलप केलेला याचा अर्थ. तुम्हाला मोजून मापून करावं लागेल की त्याचा समोरचा अर्थ काय काढेल, नाही तर अननेसरली काही नसताना वॉर सुरू व्हायचं. ठीक आहे. प्रतिगामी म्हणजे काय, कोणत्याही क्षणी पाठीमागे घेता येईल की मी ह्या स्टेजला नको जायला. मी सांगितलं मगाशी, मला लगेच त्याला मान्यता द्यायची नाही की तू झाला अफगाणिस्तान, तालिबान हे सरकार आहे, जो जगाला वेट करून द्यायचं. कारण तुम्ही एकदा दिल्ली की मागं नाही घेता येणार. एकदा म्हणले तुम्ही दिल्ली, तुम्ही झाले पहिले, तुम्ही आयुष्यभर पहिलेच राहणार. जगाच्या इतिहास तुम्ही कधी तो इतिहास मिटला जाणार नाही, तुम्ही नेहमी पहिले राहाल. सो अशा गोष्टी करायच्या नाही जे पुन्हा रिव्हर्स करता येणार नाही. कोणत्याही स्वयंचलित मान्यता, ऑटोमॅटिक मान्यता मिळेल अशा गोष्टी करायच्या नाही, आणि कोणतीही लाजिरवाणी नैतिक तडजोड करायची नाही जिथं आपल्याला मान खाली घालावं लागेल अशी नैतिक तडजोड करायची नाही. आपली सिक्युरिटी स्ट्रॉंग करायची काही झालं तर. सो अतिशय सुंदर सजेशन हे वे फॉरवर्डमध्ये तुम्ही लिहू शकता अफगाणिस्तानच्या बाबतीत. तिसरं काय सांगितलं त्यांनी, लैंगिक समानतेवरती भारताच्या घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन करणाऱ्या परदेशी कलाकारांना देशांतर्गत धार्मिक प्रतिष्ठा देऊ नये. म्हणजेच काय, लैंगिक समानतेवरती भारताची जी घटनात्मक मूल्ये जर त्याचं कुठंतरी उल्लंघन होत असेल तर हे जे फॉरेन ऍक्टर्स आहेत, लाईक फॉरेन मिनिस्टर असतील एटसेट्रा, यांना कुठेही धार्मिक प्रतिष्ठा द्यायची नाही, रिलिजियस त्याला बॅकिंग द्यायचं नाही. जसं की फॉर एक्झाम्पल आपण मीटिंग ऑर्गनाईज केली होती यांची, त्याच मिनिस्टरची देवबंदी स्कूल जे आहे यूपीमध्ये त्यांच्यासोबत, सो तिथे मदरसामध्ये जाऊन म्हणजे आपण बॅकिंग देतोय आणि ते लैंगिक असमानता करतात, म्हणजे घटनात्मक मूल्यांच्या विरोधात आहे, अशा गोष्टी काही करायच्या नाही. तिसरं भारत. ठीक आहे. सो 3 गोष्टी ह्या वे फॉरवर्ड म्हणून लक्षात ठेवा. सजेशन्स, भारताची राजनैतिक भूमिका वास्तववादी आणि नैतिक दोन्ही असू शकते जर त्यात जबाबदारीच्या यंत्रणा अंतर्भूत असतील. सो हे झालं कन्क्लुजन की याच्यामध्ये काय असू शकते, नैतिकता पण असू शकते आणि वास्तववाद पण असू शकतो. पण त्यासाठी काय गरजेचं आहे की वास्तववादी धोरण असू द्या पण जबाबदारी असू द्या नैतिकतेबद्दल. हे त्याचं कन्क्लुजन आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, पारदर्शक मदत पर्यवेक्षण, जी काही मदत देणार आहोत त्याचं पर्यवेक्षण करा, सुपरविजन करा, ते ट्रान्सपरन्सी असू द्या. हक्क पुनर्स्थापनेवरती विशिष्ट निकष, महिलांना हक्क कसे मिळतील याच्यावरती काही कंडिशनॅलिटीज ठरवायला सुरुवात करा. सुरक्षिततेच्या आश्वासनावरती सार्वजनिक अहवाल पब्लिश करा की कशा प्रकारे तालिबाननी जगासमोर येऊन सुरक्षेसाठी दिलं पाहिजे आपल्याला प्रॉमिस, की आम्ही प्रॉमिस करतो की इंडियाच्या विरुद्ध ऍक्टिव्हिटी आमच्या देशात होणार नाही. ही जेव्हा जगासमोर देईल आणि मग जर उद्या उल्लंघन झालं त्यांना पडू दे तोंडावरती, जगाला कळू द्या की तालिबान हा अविश्वसनीय आहे, तुम्ही आतल्या आत काही सेटलमेंट करू नका, हा त्याचा म्हणण्याचा अर्थ. तालिबानचा प्रसंग हा समकालीन मुत्सद्देगिरीतील विरोधाभासांचा अभ्यास आहे. सो आपल्याला जे काही इंडिया अफगाणिस्तान हा प्रश्न असू शकतो, तालिबानचा किंवा अफगाणिस्तान सोबतचे भारताचे संबंध हे समकालीन मुत्सद्देगिरीतील विरोधाभासांचा एक प्रकार आहे, स्पष्ट करा. म्हणजेच काय, आपण जे काही अफगाणिस्तान सोबत संबंध तयार करतो त्याच्यात एक विरोधाभास आहे आजच्या मुत्सद्देगिरीमधलाच. तो काय विरोधाभास आहे, एका बाजूनी आपण म्हणतोय बहुलतावादी लोकशाहीच्या नैतिक मानकांवरती आणि अपेक्षांवरती आदळणाऱ्या प्रत्यक्ष राष्ट्रहितांना सुरक्षित करण्याची गरज आहे. सो एका बाजूला दिसतंय आपल्याला की आपल्याला आपले राष्ट्रहित जपायचे आहेत, एका बाजूला दिसतंय की आपल्याला आपली नैतिकता जपायची, आपल्याला एका बाजूला आपलं बहुत्व प्लुरॅलिझम जपायचं आहे, बहुत्ववाद जपायचा आहे. पण दुसऱ्या बाजूला नैतिक सुरक्षता नियमांशिवाय संबंध ठेवल्यास दडपशाही सामान्य होण्याची जोखीम आहे. म्हणजे आपण त्यांना ती गोष्ट काही न करता त्यांच्यासोबत संबंध ठेवत चाललो का तो वास्तवात सांगतोय, हे राष्ट्रहित सांगतात म्हणून, तर एक प्रकारे आपण त्यांना सपोर्ट केल्यासारखंच आहे. ती जोखीम राहू शकते की ते म्हणू शकतात ठीक आहे ना, चालतंय लिंगभेद केलं तरी देश ऍक्सेप्ट करतात. ते व्यावहारिक सहभागाशिवाय अलिप्तता धोरणात्मक अडचणींची जोखीम निर्माण करते. बट ऍट द सेम टाइम जर तुम्ही अलिप्तता स्वीकारली तर तुम्हाला धोरणात्मक ज्या गोष्टी करायच्या स्ट्रॅटेजिकली पाकिस्तानच्या अगेन्स्ट सुरक्षेसाठी त्या देखील करता येणार नाही. तुम्हाला अलिप्त राहून जमणार नाही, पण एंगेज केलं तर नैतिकता ठेवावं लागेल. विदाऊट नैतिकता एंगेज ठेवलं तर तो समोरच्याशी जोखीम आहे. तर तो म्हणजे काय जोखीम आहे, तर एक प्रकारे ते त्याला नॉर्मल होऊन जाईल, त्याला ते सामान्य होऊन जाईल. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, खूप साऱ्या गोष्टींचा विरोधाभास दिसून येतो. नवी दिल्लीसाठी असलेले कठीण कार्य म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आणि आपले सरकार प्रतिनिधित्व करत असलेल्या हक्कधारक नागरिकांची प्रतिष्ठा यांचे संरक्षण करणाऱ्या मार्गांनी तत्वे आणि व्यवहार्यता जुळवणे सगळ्यात मोठं आव्हान आहे. काय, एका बाजूला आपल्याला आपली सुरक्षा पण बघायचं आहे, दुसऱ्या बाजूला आपल्या घटनात्मक मूल्यांचं प्रोटेक्शन करणाऱ्या घटनेचं किंवा त्या मूल्यांचं, आपल्या नैतिकतेचं त्याला पण सांभाळून चालायचं आहे, जेणेकरून एक व्यवहारता आणि नैतिकता ह्या दोन्ही गोष्टी सोबत जुळून येतील. आणि निष्कर्ष काय बघा, या महात्मा गांधींच्या भूमीत ज्यांनी आपल्याला शिकवले की उत्कृष्ट साध्य कधीही हीन साधनांचे समर्थन करत नाही.
जर तुम्हाला चांगलं साध्य करायचंय परंतु तुमचे मीन्स साधनं खराब असतील तर तुम्हाला ते कधीच समर्थन करता येणार नाही. म्हणजे साधन चांगलं असलं पाहिजे, साध्यच चांगलं असणारच आहे अशा पद्धतीने. तर चांगलं साध्य करण्याच्या नादात आपण साधनं खराब करता कामा नये. टू जस्टिफाय द एंड्स मीन्स कॅनॉट बी कॉम्प्रोमाइज. भारताने स्वतःच्या तत्वांशी सत्यनिष्ठ राहिलं पाहिजे. तत्व काय आहेत? लिंगभेद विरोधी, आपल्या घटनेच्या मूल्यांच्या विरोधी, आणि आपण जनतेने आपल्या नावाने जे काही बोलले आणि केले जात आहे त्याबद्दल सतर्क राहणे सोडू नये. आपल्या नावाने म्हणजे काय? जेव्हा प्राईम मिनिस्टर बोलतात, फॉरेन मिनिस्टर बोलतात दुसऱ्या देशात, याचा अर्थ आपल्या नावाने बोलतात ना, वी द पीपल ऑफ इंडिया. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की लोकांनी पण सतर्क राहिलं पाहिजे, पब्लिक डिप्लोमसी पण स्ट्रॉंग असली पाहिजे. हे अफगाणिस्तान संबंधी. यातून काय कळालं? 4-5 गोष्टी कळाल्या. एक, भारताची अफगाणिस्तानबद्दलची भूमिका काय आहे, ती जी काही आहे भूमिका, त्याच्या मागची पार्श्वभूमी आणि कारणे काय आहेत. भारत आणि अफगाणिस्तान, आय आणि ई लिहितो मी, अफगाणिस्तान यांच्या संबंधामध्ये कोणते फायदे होऊ शकतात, कोणतं नुकसान आहे आणि कोणती आव्हाने आहेत. चौथा मुद्दा, याच्या कंटेक्स्टमध्ये इंडिया पाकिस्तान रिलेशन अभ्यास. सो हे सगळं त्यात जिओ पॉलिटिक्स आहे. सो दॅट्स ऑल अबाउट धिस अफगाणिस्तानच्या रिसेंट पॉलिसीबद्दल. मग आता क्वेश्चन काय येऊ शकतो, जो काही क्वेश्चन येणार आहे तो मी डिटेल क्रॅश कोर्सला डिस्कस करणारच आहे की इंडिया अफगाणिस्तान रिलेशन्समध्ये कोणते आव्हानं आहेत, कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. पण यातून तुम्हाला काय कळालं की वे फॉरवर्ड देखील कळाला. 3 त्यांनी सजेशन दिले की काय करायला पाहिजे इंडियाने. येते लक्षात. सो दॅट्स ऑल अबाउट इट. नक्कीच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा, यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा. टेलिग्राम चॅनलवरती मी या 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण क्रॅश कोर्सेस, आपले जे काही कोर्सेस येणार आहे प्रिलियम नंतर तुम्हाला हेल्प करण्यासाठी, मेन्स प्रिपरेशन करण्यासाठी ते टाकणार आहे. सो ते बघा, नक्की तुम्ही येऊन कॉन्टॅक्ट करा, जॉईन करा. नका करू, तुम्ही गायडन्स घेऊन जा, मेंटरशिप घेऊन जा, अशी फ्रेश मेंटरशिप जिथं की स्टुडंट पण आहे, टीचर पण आहे, एक्सपिरियन्स दोन्ही गोष्टींचा करंटमध्ये आहेत. सो असं भेटणार नाही तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी, जिथून तुम्हाला मला एक्सप्लॉइट करून घेता येईल. एक्सप्लॉइट म्हणजे काय, मला माझ्याकडून कशी हेल्प करून घेता येईल त्या पद्धतीने हेल्प करा. 2026 वर्ष हे मेन्सचं वर्ष आहे. 1 प्रिलियम 2 मेन्स आहेत. सो मेन्सचं वर्ष आहे. मेन्सच्या दृष्टिकोनातून 3 सब्जेक्ट अत्यंत महत्त्वाचे आहे. ते म्हणजे PSIR असेल तो ऑप्शनल, किंवा तुमचा कोणताही जो ऑप्शनल असेल तो ऑप्शनल. ॲट द सेम टाईम GS2 आणि इथिक्स हे 3 सब्जेक्ट महत्त्वाचे. ह्या 3 सब्जेक्टच्या बेसिसवरतीच तुम्हाला एसे लिहायचं आहे. सो मी त्याला सब्जेक्ट म्हणून ट्रीट करत नाही, बट ते प्रॅक्टिसचा पार्ट आहे. पण हे 3 सब्जेक्ट अत्यंत महत्त्वाचे, GS2, GS4 आणि ऑप्शनल. ते चांगले प्रिपेअर करा, त्याच्यामध्ये मास्टरी मिळवा, तुमची पोस्ट कुठे जाणार नाही. सो दॅट्स ऑल अबाउट इट. थांबूया या ठिकाणी इथे आजच्या या सेशनमध्ये. अजून संपलेलं नाही इंडिया पाकिस्तान अफगाणिस्तान ॲक्सिस. नेक्स्ट सेशनमध्ये पाकिस्तानची थोडीशी पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न करूया, थोडी थिअरी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि आत्ताची सिच्युएशन तर डेफिनेटली आर्टिकल थ्रू समजून घेणार आहोत. ठीक आहे, थांबूया या ठिकाणी, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच.